नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज मी चाललोय खारबाग गावचा सुक्या मच्छीचं मार्केट एक्सप्लोर करायला आणि ह्या मार्केटमध्ये कशा प्रकारे सुकी मच्छी भेटते आणि काय रेट आहे सध्याचा तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचमुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चला आता तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो खारबागच्या बाजारामध्ये। तर मंडळी आता मी खारबागच्या बाजारामध्ये आलेलो आहे आणि हा पाहू शकता तुम्ही, इकडनं हा सुक्या मच्छीचा मार्केट लागतो। हा इथे खारबागचा बाजार आहे आणि ह्या साईडने मार्केट चालू होतो। तर चला आता पाहूया इथे काय काय सुक्या मच्छीचा रेट चालू आहे। मावशी कसे वाटे लावले ते? 50-50 लावलेत का? हे बघा 50-50 लावलेले आहेत। बोंबील कसे आहे ते? 700 रुपये किलो आहेत बघा हे। आणि मागे आलेले तेव्हा तुम्ही प्राइस बघू शकता, जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल। हे कसे लावले निर्ली? 350 रुपये किलो आहे ना? 350 रुपये किलो आहे। आणि हे किलोवरती आहेत का शेकडावरती आहे? किलोवरती आहे, 700 रुपये किलो। 700 रुपये किलो आहे बघा हे। हे बघा इथे जवला वगैरे लावलेला आहे। कसं जवला लावले मावशी? जवला कसं लावलं? 250 रुपये? 250 रुपये किलो आहे बघा जवला। सुकट कशी आहे? 400 रुपये किलो सुकट आहे बघा। आगाशीला पण सेम प्राइस होते, आता महाग झाले ना मावरा? बोटी नाही जात ना, बोटी नाही जात ना, महाग झाले बघा। हे बघा छोटे वाले लावलेत ना, हे 50-50 रुपयाचे आहेत। हे बघा 400 रुपये 450 रुपये किलो अशी सुकट आहे। निर्ली पण 300-350 रुपये किलो आहेत। बोंबील पाहू शकता, मस्त क्वालिटी आहे बोंबीलची। बोंबीलची कशी पाटी ही पाटी कशी आहे छोटी? 250 रुपये 250 रुपये आहे ना। आणि आता मावरा महाग झाले ना? हा का? सुकट कशी आहे? 300 रुपयाला पाटी आहे बघा सुकटची। ही मोठी पाटी 700 रुपये पाटी आहे बघा। क्वांटिटी जास्त आहे याच्यामध्ये। 1500 रुपये आहे बघा। 1500 रुपयाला मोठी आहे पाटी, मोठी आहे आणि बोंबीलची साईज पण मस्त आहे। हे बघा 1500 रुपयाच्या पाट्या आहेत। चला आता आपण पुढे जाऊ आणि रेट पाहूया काय रेट आहे। निर्ली वगैरे आहे, सुकट कशी लावले तू वागती मावशी? 300 रुपयाला आहे का? 300 रुपये आहे बघा। बोंबील कसे आहे ते? 300 आहेत आणि हे 500 रुपये आहेत बघा। हे पहा बोंबील मस्त क्वालिटी आहे। कशी मावशी लावली ही? 500 रुपये 500 रुपये पाटे आहे बघा। 500 रुपयाचे लावलेले आहेत। सुकट कशी दिली मावशी? 300 रुपये बघा। 300 रुपये पाटी आहे सुकटची। वागती पाहू शकता, निर्ली, बोंबील या मार्केटमध्ये ना बोंबील जास्त भेटतात। मांदेली कशी दिल्यात मावशी? 150ला वाट आहे बघा। 150ला वाट आहे। बोंबीलची काय प्राइस आहे? 400 रुपयाला पाटी आहे बघा ही। आणि ही छोटी पाटी मावशी? 300 रुपये आहे बघा ही। सुकटचं कसं लावले? 300 रुपयाला 2 लावलेत बघा सुकटचे वाटे। निर्ली कशी आहे? 300 रुपये निर्ली आहे। मावशी कशी लावली पाटी? 250 रुपयाला लावले बघा। 250 रुपयाला लावलेले आहे। आणि प्राइस तुम्ही पाहू शकता डिफरन्स। मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल ना, त्यावेळेस प्राइस वेगळी होती आणि आता प्राइस वाढलेली सुद्धा आहे। ही कशी लावली मावशी? 300 रुपयाला पाटी आहे बघा। क्वांटिटी पण जास्त आहे आणि क्वालिटी चांगली आहे बोंबलांची। यावेळेस तुम्हाला जे बोंबील भेटेल ना ते सर्व क्वालिटीचे आहेत, कारण की पाहू शकता मालसुद्धा कमी येतो, बोटी कमी आलेल्या आहेत यावेळेला। आणि वाकटीशी लावले 400 रुपयाला आहे का? 400 रुपयाला किती? 6 आहे? 12 का? 12 आहेत बघा 400 रुपयामध्ये। मावशी कशी लावली पाटी? 1000 रुपयाला आहे बघा। 1000 रुपयाची पाटी आहे। आणि बोंबीलची साईज पाहू शकता तुम्ही, डबल बारीची आहे का बघा? डबल बारीची आहे ही पाटी। आणि पाटीची साईज बघा तुम्ही, मोठी आहे। 2 बारी लावलेले आहेत त्याच्यात। अंदाजे बोंबील आहेत ना त्याच्यात? काय अंदाजे असतात बघा याच्यात। सुकट कशी दिली मावशी? 450 रुपये का बघा? 450 रुपये किलो आहे आणि क्वालिटी चांगली आहे बघा सुकटची। मांदेली कशी लावलेत मावशी? 200 रुपये मांदेली आहेत बघा। आणि ह्या वेळेस पाहू शकता गिराईक कमी आहे। जर तुम्ही आता आले ना तर तुम्हाला थोडं स्वस्त भेटेल। याच्यानंतर अजून महाग सुद्धा होऊ शकते, कारण की बोटी अजून 2 महिने येणार नाही आहेत। हे पाहू शकता इथे। जवला कसं आहे मावशी? 100चा वाटा आहे बघा जवल्याचा। चांगला आहे, मस्त मोठा वाटा लावलेला आहे। आणि बोंबीलची क्वालिटी पाहू शकता, सर्व बोंबीलची क्वालिटी मस्त आहे। चला आता पुढे जाऊया आपण आणि पुढे काय रेट चालू आहे बघूया। मांदेली वगैरे पाहू शकता, मस्त क्वालिटी आहे मांदेलीची। हे कसे लावलेत? 50-50ला 50-50 रुपयाचे वाडे लावलेत हे।
हे बघा 600 रुपये किलो बोंबील आहे. सुकट कशी लावली बाबू? 500 रुपये. 500 रुपयाचे आहे बघा. 500 रुपये किलोला आहे. पानकळी कशी लावली दादा? 300 रुपये किलो आहेत बघा. सुकट कशी आहे तुमच्या इथे? 400 रुपये. हे कसे आहे? 50-50 आहेत. 50-50चे वाटे आहेत. काही ठिकाणी तुम्हाला स्वस्त भेटेल, महाग भेटेल, त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण मार्केट फिरायला लागेल. आणि सध्या बोटी कमी आल्यात, त्याच्यामुळे मावरासुद्धा महाग झालेला आहे. आणि अजून 2 महिने बोटी बंद असतील ना? 2 महिने बंद आहेत, म्हणून अजून वाढू शकते. त्याच्यामुळे जर तुम्ही आता आले ना तर तुम्हाला थोडं स्वस्तमध्ये तरी भेटेल. या पाट्या कशाला आहेत दादा? 200 रुपये. 50-50चे आहेत नाही वाटे? हे बघा 50-50चे लावलेले आहेत मावशीनी. हे बघा बोंबीलची क्वालिटी मस्त आहे. पाहू शकता बोंबीलची क्वालिटी मस्त मस्त आहे. वाकटे कशाला लावलेत मावशी? 500 रुपयाला झुलका आहे. किती एका झुलक्यामध्ये येतील? किती येतील? 30 वाकट्याचा झुलका 500 रुपयामध्ये आहे बघा. स्पेशल बघताय स्पेशल. बोंबील कसे दिले ते? ही पाटी कशी आहे? सुकट 500 रुपये. बोंबलांची पाटीची 500 रुपये. 500 रुपये पाटी आहे बघा. पाटीची साईज मोठी आहे, बोंबीलची साईज बारकी आहे आणि क्वालिटी सुद्धा चांगली आहे बोंबीलची. आणि सध्या महाग झाला, याच्यानंतर अजून महाग होईल. ते पाहू शकता बोंबील मस्त मस्त लावले आहेत. मावशी कशी दिली ही? 1000 रुपयाला आहे का? हे बघा 1000 रुपयाला आहे. 400 मध्ये. ही 400 रुपयाला आहे बघा. 400ची क्वालिटी पाहू शकता, मस्त आहे साईज. आणि बोंबील सुद्धा जास्त आहे त्याच्यात. ही कशी दिली मावशी? ही 500 रुपयाला आहे का? ही बघा 500 रुपयाला आहे. सुकट बघा ही 500 रुपयाची आहे. मस्त आहे बघा. साईज पाहू शकता, सुकटची मोठी साईज आहे आणि क्वालिटी सुद्धा चांगली आहे. कशा वागते लावले दादा? 1000 रुपयाचं आहे का? 1000 रुपयाचं किती आहे असतील एकामध्ये? 50 पेक्षा जास्त आहेत बघा एकामध्ये. बोंबील कशी आहे ते? छोटी पाटी 250 रुपये पाटी आहे बघा. ही काय कमी होतील ना? हे बघा 200 रुपयाला भेटेल ना? बघा 200 रुपयाला भेटेल. सुकट कशी आहे तुमच्या इथे? 500 रुपये किलो आहे का? बघा 500 रुपये किलो आहे, पण क्वालिटी बघा चांगली आहे. सुकटची साईज पण मोठी आहे, बारीक नाही सुकट. ही बघा छोटीवाली असते ती 400 रुपयेवाली, ती बघा ती पण आहे इथे. जवळा कसा दिला आता? जवळा 350. हे 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे बघा हा खरा. आणि पानकावली 300 रुपये किलो आहे का? 300 रुपये किलो आहे. पाहू शकता मस्त मस्त क्वालिटीचा माल आहे. आणि हा दादा पाहू शकता वसईवरून आले ना तुम्ही? बघा वसईवरून आले, त्यांच्याकडे मस्त क्वालिटीचा माल असतो. तुम्ही जर पाहिजे असेल तर येऊ शकता. खारबावच्या मार्केटमध्ये असतो. दर बुधवारी हा मार्केट लागतो आणि दर बुधवारी हे दादा येतात ना? तुम्ही दर बुधवारी येतात? हे बघा आई असते दर बुधवारी. आई दर बुधवारी असते. मी जातो समुद्रात, पण आता बोटी बंद झाल्यात ना. घरी बसून काय करणार, म्हणून मी आईच्या चोरीला आलो. बघा 2 महिने बोटी बंद असेल ना? 2 महिने बघा बोटी बंद आहेत. आणि अजून प्राइस वाढेल ना मच्छीची? अजून प्राइस वाढू शकेल. प्राइस वाढेल बघा अजून मच्छीची. जर तुम्ही आता आले ना तर तुम्हाला इथे स्वस्तात भेटून जाईल. जर पुढचा मार्केट तुम्हाला यायचं असेल तर पुढच्या बुधवारी या तुम्ही. या मार्केटमध्ये तुम्हाला मावशी आणि हा दादा तुम्हाला भेटतील. यांच्याकडे बघा मस्त क्वालिटीचा माल आहे आणि प्राईससुद्धाही कमी करून देतील ना? प्राईससुद्धा कमी करून देतील. कशी लावली मावशी पाटी? 400चे आहे. 300 रुपयाला लावले बघा. ही पाटीची साईज बघा मोठी आहे. आणि हे छोटे कसे लावले आहेत? छोटी साईज 200 रुपये आहे का? बघा 200 रुपये आहे. माकली कशी लावले? 100 रुपयाला माकलीचं वाट आहे बघा. मांदेली कशी आहे मावशी? 250 रुपये. 250 रुपये मांदेली आहे बघा ही. आणि जर तुम्ही इथे याल ना तर थोडेफार कमीसुद्धा होईल प्राईस. असं नाही की सांगितले तीच प्राईस आहे. आता स्वस्त आहे, कमी आहे. वाव जास्त भाव. 2 महिने बोटी बंद राहणार आहेत, त्याच्यानंतर प्राईस वाढेल. त्यामुळे तुम्ही आत्ता या. पाहू शकता इथे सोडे वगैरे आहे. वावीचा खरा आहे, सोडे आहे, बागरे आहेत, वाकट्या आहेत. वाकट्या कशा दिल्या मावशी? वाकट्या कशा दिल्या? 500 3 गटे. 500ला 3 गठ्ठे आहेत बघा. 250 रुपयाला आहे का? किती येतील? 10 येतील का? 250 रुपयामध्ये 10 आहेत बघा. बोंबील कसे दिले ते मावशी? 300 रुपयाला दिलेत बघा. हे निर्ली कशी लावली मावशी? 400 400 रुपये किलो आहे बघा.
400 रुपये जुलका. 400 रुपये जुलका आहेत बघा. 800 रुपयाला आहे का बघा. 800 रुपयाला आहे. मोठी साईज पाहू शकता तुम्ही केवढे मोठे बोंबील आहेत बघा हे. आम्ही पण आजी सांगू नका. पाहू शकता ते सुकट वगैरे. सुकट कशी दिले ताई? ही 500 रुपये आहे. ही 500 आहे आणि 600 रुपये आहे का? निर्ली कशी लावली मावशी? 300 रुपये आहे बघा. 300 रुपये. सुकट कशी दिले इथे? 500 रुपये सुकट झाले बघा. पण क्वालिटी पण चांगली आहे. बोंबील कशी दिले ते? 700 रुपये आहे का बघा. 700 रुपये आहे आणि साईज पण मस्त आहे. 700 रुपये किलो भेटेल ना? 700 रुपयामध्ये किलो आहेत बघा. 400 रुपये किलो आहे. आणि डब्बा 70. कशी सुकट दिली आहे मावशी? 400 रुपयाला दिली का? 400 रुपयाला दिली बघा. हे पाहू शकता आज जास्त मार्केट भरलेला सुद्धा नाही आहे. आणि जर अजून तुम्ही लेट आले तर अजून मार्केट कमी होऊन जाईल. तर दुसऱ्या साईडला आलेलो आहे आपण. चला आता इथे पाहूया कशा प्रकारे बोंबील भेटतात. पाहू शकता बोंबीलची क्वालिटी मस्त मस्त आहे. आणि आता यांनी शॉप लावायला लावले. मी लवकर आलो आहे आज थोडा, त्याच्यामुळे पाहू शकता इथे शॉप लावायला लावलेत. त्याच्यामुळे गर्दीसुद्धा नाही. कसे बोंबील दिले आहेत मावशी? 900 रुपये किलो आहे. 900 रुपये किलो का बघा. 900 रुपये किलो झालेले आहेत. दिवचे बोंबील आहेत. दिवचे बोंबील काय? बोंबीलची साईज बघा तुम्ही कशी आहे. जवला कसा आहे तुमच्या इथे? जवला 250 रुपये किलो आहे. जवला 250 रुपये किलो. आणि सुकट कशी दिले? सुकट 400 रुपये किलो आहे. 400 रुपये किलो सुकट आहे बघा. हे कशी दिले बोंबील? हे 600 रुपये किलो आहे. 600 रुपये किलो आहेत बघा. हे 600 रुपये किलो आहे. 500 वाले. हे बघा 500 रुपये आहेत. आणि प्राईस काय कमी होईल ना? थोडं कमी होईल. कमी होऊन जाईल बघा. 50 रुपये कमी होतं. किलो मागे 50 रुपये कमी होतं. जास्त घेतले तर अजून थोडेफार कमी होऊन जातील ना. हे बघा. हे वाकटी कशी दिली? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे वाकटी. पानकोळ 300 तुम्हाला 1 किलो 250 रुपयात देणार. 300 रुपये 1 किलो 250 रुपयामध्ये देणार बघा दादा. हे कसं दिले डोमी? तुम्ही 300 रुपये किलो एकदम ऑलरेडी आहे. ओली बिली तुम्हाला जरा पण ओली नाही एकदम सुकी आहे. ती एकदम एकदम ड्राय झालेली आहे बघा. दादा मुशा कशा लावल्या? उषा 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहेत. आणि हे पॅकेटवाले बोंबील? हे बोंबील दिवशी बोंबील आहे. हे ओरिजिनल बोंबील आहे. 1000 किलो. 1000 रुपये किलो आहेत बघा. हे किती असतील याच्यात? 1 किलोची अर्धा किलोचा पॅकेट असतो. 1 किलो अर्धा किलोचा पॅकेट असतो बघा. असा कापूसवाला बोंबल निघतो ते. कापूसवाला. हां बघा. हे कापूसवाला बोंबील असतो असा. कापूसवाला बोंबल असतो. बघा याची क्वालिटी वेगळी आहे. नंबर क्वालिटी. 1 नंबर क्वालिटीची असते बघा. हे वाव कशी लावले? वाव 800 रुपये किलो. 800 रुपये. ही कुठली आहे? वाव आहे. पिवली वाव आहे का? पिवली वाव 800 रुपये किलो आहे बघा. एकरू मासाचा आहे बघा. किलो मासेचा. कसं लावलंय? हे 800 रुपये किलो आहे. अख्खा घेतले तर 600 रुपये देऊन जाईल. बघा अख्खा घेतला तर 600 रुपयेमध्ये भेटतं. बोलचं खरा 800 रुपये 1 किलो घेतला तर 700 रुपयाला भेटणार. हे कसे दिलेत पापलेट? पापलेट 800 रुपये किलो. 1 किलोला 20-25 पापलेट येतात. 1 किलोला 20-25 पापलेट येतात ना बघा. 800 रुपये किलो आहे. ही काली वावीचा आहे. हे सिंगाडा आहे. ही पानं आहे. पानं आहेत बघा. दादाकडे व्हरायटीचा माल आहे सगळा. 200 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे बघा. ही पानं पिंना मगवाली आहे. ही कशी दिली आहे? हे 700 रुपये किलो. 700 रुपये किलो आहेत बघा पानं. कोणी आला तर त्याला 500 रुपये देणार. हे बघा कमी सुद्धा करतील दादा बोलले. जर तुम्ही माझा व्हिडिओ बघून आले ना इथे थोडाफार कमी सुद्धा होऊन जाईल. मावशी कशी दिली निर्ली? 350 रुपये आहे बघा किलो. आणि हे बोंबील कसे दिले आहेत? थोडे छोटे ते 700 रुपये आहेत. आणि हे वाले 700 रुपये आहेत बघा. बघा सोड्याची क्वालिटी बघा मस्त दिसते. सोडे कसे लावले आहेत मावशी? 1600 रुपये किलो. 1600 रुपये किलो आहेत. आणि क्वालिटीसुद्धा आहे. प्राईस अशीच महाग नाही आहे. क्वालिटी पाहू शकता तुम्ही मस्त आहे सोड्यांची. मोदकं कशी दिली? 250 रुपये किलो आहेत बघा. हे बोंबील कसे आहेत? 700 रुपये आहेत बघा. कशी लावलेत पानकोली मावशी? 250 रुपये आहेत बघा. आणि वाकट्या कशा आहेत? वाकट्या तर महाग झाले सगळीकडे. बारीक आहेत. बारीक आहेत. 100 रुपये जुडा आहे बघा. बारीक आहेत एकदम. बारीक सुद्धा नाही. जर तुम्हाला बारीक आवडत असेल ना तुम्ही घेऊ शकता. बोंबील कसे लावले आहेत? 500 रुपये आहेत. 500 रुपये किलो आहे का? 500 रुपये किलो आहे बघा. किलोमध्ये जास्त येतील तुम्हाला. आगाशीला बघा. ही आगाशीची मावशी आहे. आगाशीचा यांचं मार्केट असं फेमस. जर तुम्ही गेले ना तर मावशीला जाऊ शकता. मावशी काही प्राईस कमी पण करणार ना बघा. संदीप पाटील नाव सांगा तुम्ही. मावशी कमी काय बघा. हे कसे दिलेत? वावीचा खार कसा आहे? 500 रुपये किलो. हे बघा पिवली वाव 500 रुपये आहे. आणि ही 400 रुपये आहे बघा. हल्ली पण प्राईस जास्त आहे सगळीकडे. पण हे मावशीकडे ना कमी आहे प्राईस थोडी. हो बागडी कशी दिलेत?
शंभर. 100 शंभरला 5. 100ला 5 लावलेत बघा बागडे. तरी 200 रुपये किलो. आता मच्छी महाग झाल्या. 200 रुपये किलो बंद आहे. झाले आता 1 महिनाभर. 1 महिना बोटी पण 25 तारखेला चालू होतील. ही निर्ली कशी दिली आहे? ही 350. 350 रुपये किलो आहे बघा ही. हे बोंबील कसे लावले? हे 500 नी दिले. 500 रुपये बोंबील आहेत बघा. सुक हे कसं आहे जवला? हे जवळ 200. 200 रुपये किलो आहे जवला. मावशीकडे प्राइस तीच आहे बघा. सगळीकडे महाग झाले पण मावशीने प्राइस सेम ठेवलेली आहे. सेम आहे तोच भाव ठेवा. तोच भाव ठेवलेला आहे बघा मावशीने. आणि सुकट कशी दिले? ती 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे बघा. 400 रुपये किलो. आणि हे बोंबील पण सेम आहेत का? ते 600 रुपये किलो. 600 रुपये किलो आहेत बघा हे बोंबील. 50-50चे वाटे लावलेले आहेत सर्व. हे बागडी पण 50 रुपये का ताई? 100 रुपये आहेत का? हो 100 रुपये आहेत आणि जास्त लावलेले आहेत. क्वांटिटी पाहू शकता. घोलचा खारा आहे, वावीचा खारा आहे. घरापासून देऊ जाईल. बागडा कसा लावला दादा? बागडा 300 रुपये किलो. 300 रुपये किलो बागडा आहे बघा. कसं माहित आहे का, सध्या माल कमी क्वांटिटी असलेला आहे, बोटी पण असल्यामुळे बागड्याचा भाव वाढलेला. भाव वाढलेला आहे. पापलेट कसे दिले आहेत दादा? हे मोठे 800 रुपये किलो. 800 रुपये किलो आहेत बघा हे. वाव कशी लावले? पिवली 1000 रुपये. 1000 रुपये. आणि कालीवाली? कालीवाली कालीकडे हे बाजूला हा डिस्प्ले वगैरे हा का? 600 रुपये किलो. 600 रुपये किलो आहे बघा. वगैरे शेपूड वगैरे सगळं लॉस केलेलं आहे. हा बघा सगळं कट करून आहे. आता आणि कशी बोनलेस खायला बघतात ना, आता पीस टू पीस येतात. पीस टू पीस येतात बघा. वाव 500 रुपये किलो आहे. कालीवाव आहे का मावशी? कालीभाव आहे. कालीवाव आहे 500 रुपये किलो आहे. हे बोंबी कसे लावलेत मावशी? 700. 600 रुपये किलो आहेत बघा. आणि हे वाले 500 रुपये आहेत का? कशी वाव लागले दादा? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. कुठली ही पिवली आहे का काली आहे? ही काली आहे, ही लहान साईज पण पिवलीमध्ये. पिवली कशी दिली? 400. 400 रुपये किलो आहे बघा. जवला आहे. जवला कसं दिलाय? जवला 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे. ढोमिली कशी लावल्यात? डोंबेरी 200 रुपये. 200 रुपये किलो आहेत बघा ढोमिली दादाकडे. आणि बोंबील कसे लावल्यात? बोंबील 500 देतो आम्ही, ते 450 देणार. 450 रुपयेमध्ये तुम्हाला भेटणार इथे. आणि क्वालिटी बघा चांगली आहे. मोठे बोंबील आहेत, छोटे बोंबील नाही आहेत. सुकट कशी आहे तुमच्या इथे आता? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे बघा. सुकट सगळीकडे 400 रुपये सेम प्राईस आहे. आधी 300 होती. 300 रुपये होती, आता 400 रुपये झालेले आहेत. 450 रुपये. 450 रुपये किलो आहे. जवला कसं आहे तुमच्या इथे? 300 रुपये जवला आहे बघा हे. मी छोटे वाटे 50-50चे लावलेत का? 50-50चे छोटे वाटे लावले दादानी. आणि हे सर्व वाटे पण 50-50चे. इथे बघा कोलिमचा वाटा सुद्धा आहे. हा सुद्धा 50 रुपयाचाच असेल. 50-50चे वाटे लावलेत. आणि बोंबील बघू शकता, मस्त मस्त बोंबील आहेत. पानकवली कशी लावले दादा? 400 रुपये किलो आहेत बघा पानकवली. आणि ढोमी कशी आहेत? डोंबी पण 400. 400 रुपये किलो आहे. आणि क्वालिटी आहे दादाकडे. 500 रुपये किलो आहेत. आणि ही 300 रुपये आहेत का? 300 रुपये. मांदेली कशी दिली? 300 रुपये. दादाकडे ना मस्त मस्त क्वालिटीज आहे. आणि सर्व प्रकारची मच्छी आहे दादाकडे. बोंबील कशी आहेत तुमच्या इथे? बोंबील ते 700 रुपये किलो आहेत, ते 600 रुपये किलो. 700-600 रुपये किलो बघा. हे 600 रुपये किलो आहे. साईज छोटे आहे पण क्वालिटी चांगली आहे बोंबील. मावशी कशी लावली ती पापलेट? 600 रुपये किलो आहेत का? बघा मोठी साईज आहे थोडी. 600 रुपये. आणि ही कशी लावली? थोडी मोठी आहे ती. 700 रुपये किलो आहे. वाकट्या कशा आहेत तुमच्या इथे? 300 रुपयाला जुडे आहे का? 300 रुपयाला जुडे आहे बघा हे. 100ला 3 ते 4 भेटेल बघा. साईज मोठी आहे बागड्यांची. वावीचा खारा कसा आहे? 1400. पिवली वाव असेल नाही? 1400 रुपये किलो आहे. साईज आहे आणि क्वालिटीवरती प्राईज असते इथे. काली वाव बघा 600 रुपये किलो आहे. 400 रुपये. आणि डबा 80 रुपये. 80. पायली 100 रुपये. पायली 100 रुपये आहे. मावशी कशी दिली पाटी? 300 रुपयाला आहे का? बघा 300 रुपये आहे. 300 रुपये वाटते आहे. आणि किती आहे त्याच्यात? 12 येतात बघा 300 रुपयामध्ये. 800 रुपयाला पाटी आहे. आणि या सुकट कशी आहे? 800 रुपये. मांदेली 400 रुपये आहेत बघा. ही मोठी पाटी कशी दिली? 1500 रुपये. आणि पाटी पाहू शकता किती मोठी आहे. बोंबीलची साईज छोटी आहे आणि याच्यात क्वांटिटी सुद्धा जास्त असते. आणि ही कशी दिली आहे? सेम आहे का? 300 रुपये आहे बघा ही. 300 रुपये. 300 रुपये पाटी आहे. 500 रुपयाला 2 झुलके आहेत. हे पाहू शकता बोंबील वगैरे. हे कशी दिले आहेत? 400 रुपयाला आहेत का? बघा 400 रुपयाला पाटी आहे. मोठी पाटी लावली आहे. मिरली आहे. सुकट कशी दिली मावशी?
200 रुपयाला आहे का? 200 रुपयाला पाटी आहे बघा ही छोटी. ही पाटी कशी आहे बोंबीलची? 300 रुपये आहे का? बघा 300 रुपयाला आहे. साईज छोटी आहे बोंबीलची, पण आता तुम्हाला 300 रुपयामध्ये पाटी भेटणार नाही. बघा या मावशीकडे आहे ही पाटी. हे मोठी बोंबील कशी आहेत मावशी? 1200 रुपये ना? हे बघा 1200 रुपये आहे. साईज पाहू शकता, क्वालिटी चांगली आहे बोंबीलची. बघा कशी दिले? ते 800 रुपये 700ला देतो आम्ही. अख्खा झुलका ना? 800 रुपये. किती असेल वजन आहे का? 1 किलो आहे. 800 रुपये 700 रुपयाला भेटेल. बोंबील कशी दिले आहेत मावशी? 700 रुपये आहेत का? बोंबील बघा 700 रुपये आहेत. 300 रुपये आहेत का? बघा 300 रुपये आहेत. आणि बघा आता मी पूर्ण मार्केट फिरलो आणि प्राईस तुम्ही पाहू शकता, कुठे कुठे जास्त आहे, कुठे कुठे कमी आहे. क्वालिटीमध्ये डिफरन्स भेटेल तुम्हाला. परंतु जर तुम्हाला प्राईजमध्ये कमी पाहिजे असेल ना, तर बघा इथे मावशीकडे येऊ शकता. त्या मावशीकडे कमी प्राईजमध्ये 300 रुपयाला पाटी लावल्या आहेत. सर्व 300ला आहेत. 500ला 2 आहेत का? बघा 500ला 2 आहेत. आणि क्वालिटी बघा, हे बघा 800 रुपये 700 रुपयाला प्राईस कमी होऊन जाईल. आणि बोंबीलची क्वालिटीसुद्धा चांगली आहे मावशीकडे. बघा हा होता खारबावचा सुक्या मच्छीचा मार्केट. आणि या मार्केटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची सुकी मच्छी भेटून जाईल. आणि जर तुम्हाला या मार्केटला यायचं असेल तर बुधवारीच या तुम्ही. जर मध्ये कधी आले तर तुम्हाला इथे मार्केटला भेटणार नाही, फक्त बुधवारी मार्केट लागतो. आणि सध्या मच्छीचा रेट वाढला आहे, कारण की बोटी येत नाही, त्याच्यामुळे मच्छीचा रेट वाढलेला आहे. जर तुम्हाला या मार्केटला यायचं असेल ना तर बुधवारी या. आणि 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा मार्केट असतो. जर तुम्हाला मार्केटला यायचं असेल तर या टायमाच्या आतमध्ये यायचं आहे तुम्हाला. ही कशी छोटी पाटी लावली मावशी? 300 रुपये पाटी आहे बघा ही. आणि क्वांटिटी पाहू शकता, मस्त क्वांटिटी आहे. आणि ही वळली कशी लावली मोठी पाटी? 500 रुपये पाटी आहे बघा. आणि प्राईस थोडीफार कमी होऊन जाईल ना? प्राईस कमी होईल बघा ही. आणि सुकट कशी दिले? 300 रुपये पाटी आहे का? बघा 300 रुपये पाटी. आणि जवला कसा लावला आहे? हा गावठी जवला आहे ना आपला? गावठी जवला आहे बघा 150 रुपये पाटी. आणि हे 50-50चे लावलेत का? तेव्हा 50-50चे छोटे वाटेसुद्धा लावलेले आहेत मावशीनी. तर हा होता खारबाचा सुका मच्छीचा मार्केट. आणि आता सध्या बोटी कमी आल्या, त्याच्यामुळे मच्छीची प्राईससुद्धा वाढलेली आहे. जर तुम्हाला या मार्केटला यायचं असेल तर तुम्ही आत्ताच या, कारण की 2 महिने बोटी बंद राहणार आहेत. आणि जर तुम्ही त्याच्यात लेट केलं तर अजून मच्छी महाग होईल. त्याच्यामुळे तुम्ही जर आता आली ना तर तुम्हाला स्वस्तात मच्छी भेटून जाईल. आणि थोडाफार प्राईससुद्धा कमी होते. आणि होलसेल मार्केट असतो. आणि हा मार्केट फक्त बुधवारी लागतो. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा मार्केट असतो. आणि ह्या मार्केटला जर तुम्हाला यायचं असेल तर हा खारबाव गाव आहे. या खारबाव गावामध्ये तुम्हाला यायला लागेल. दर बुधवारी हा मार्केट लागतो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय.